हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 49वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री जुगलदास बाबाजी यांची. कथा अगदी छोटीशी आहे, पण यातून भक्तांचं प्रेम, भक्ताची सेवा आणि त्याचा आपल्यावरचा दृढ विश्वास हेच भगवंताला प्रिय असतं. त्याला शैक्षणिक कुठल्याही पात्रतेची गरज नसते, हे आपल्याला या कथेतून कळतं. वृंदावन येथील जुनं मदनमोहन देवाचं मंदिर आहे. तिथे प्रथम श्री स्वरूपदास बाबाजी हे महंत होते. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य श्री जुगलदास बाबाजी हे त्या मंदिराचे महंत झाले. त्यांचा जन्म बिहारमधील गया नावाच्या जिल्ह्यामध्ये झालेला होता. ते खरं तर अजिबात काही शिक्षण घेतलेले नव्हते, पण स्वभावाने अतिशय सरळ आणि अतिशय भजननिष्ठ होते. वैष्णव सेवा त्यांना अत्यंत प्रिय होती. वैष्णव सेवा पूजेमध्ये त्यांचा सगळा दिवस जवळपास व्यतीत होत असे. सकाळी आपलं स्नान आणि अन्निक झाल्यानंतर ते आपल्या मंदिरामध्ये राहायला आलेल्या सर्व वैष्णवांना तर नमस्कार करीतच असत, शिवाय आपल्या शिष्यांच्या कुटीसमोर जाऊन त्यांनाही नमस्कार करत असत. त्यांना जर कोणी विचारलं की आपण शिष्यांना का बरं नमस्कार करता, आपल्या ह्या नमस्कार करण्याने त्यांना दोष नाही का लागणार, तेव्हा ते उत्तर देत की मी त्या शिष्यांना नमस्कार करत नसतो, तर त्यांच्यातील वैष्णव स्वरूपाला नमस्कार करत असतो. आणि वैष्णव स्वरूपाचा आदर कसा राखावा हे मी नाही करून दाखवलं तर ते कसे शिकतील. वैष्णवांच्यासाठी त्यांच्या आश्रमाचं द्वार हे नेहमीच खुलं असे. जो जेव्हा येईल त्यावेळेला त्याच्या राहण्याची, त्याच्या स्नानाची आणि त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः लक्ष घालून बाबाजी करत असत. त्यांच्या या मंदिरामध्ये मोठे मोठे भंडारे सुद्धा नेहमी होत असत. ह्या सर्वासाठी पैसा कुठून येई ते काही कुणाला कळत नसे. कारण आश्रमाची अशी काही इस्टेट किंवा निश्चित प्रकारचं कुठलंही उत्पन्न असं काही नव्हतं. बाबा त्यांच्या मनामध्ये जेव्हा येईल किंवा जेव्हा संधी मिळेल किंवा अवसर असेल त्यावेळेला जशी वैष्णव सेवा करायची तशी करून घेत असत. दुकानदारांचं जे काही देणं असे ते नंतर चुकवत राहत. दुकानदारांचाही बाबांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि श्रद्धाही होती. त्यामुळे ते सामान उधारीवरती द्यायला संकोच करीत नसत. पण एकदा असं झालं की हे कर्ज सगळं मिळून जवळजवळ 2,500 रुपयापर्यंत पोचलं. त्या काळामध्ये 2,500 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती आणि बरेच दिवस झाले तरी बाबांना हे ऋण काही फेडता आलं नाही. त्यामुळे बाबा चिंता करू लागले. अर्थात चिंता जरी असली तरी वैष्णवांची सेवा मात्र पूर्ववत चालूच होती. एक दिवस सकाळच्या वेळेला एक सज्जन बाबांच्या जवळ आले. ते म्हणाले, मुंबईहून सेठ गोविंददासजी आलेले आहेत आणि त्यांना वैष्णव सेवेमध्ये अत्यंत रुची आहे. त्यांना असं कळलं की तुमच्या या ठिकाणी वैष्णव सेवा नित्यच होत असते आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती 2,500चं कर्ज चढलेलं आहे. त्यांनी ते कर्ज फेडण्यासाठी 2,500 रुपये पाठवलेले आहेत. असं म्हणून त्यांनी रुपयांची थैली बाबांच्या समोर ठेवली. बाबा ह्या अचानक आलेल्या गृहस्थाकडे विस्फारित नेत्रांनी पाहत राहिले आणि त्या थैलीकडेही पाहत राहिले. मग त्यांनी विचारलं की पण शेठजी कुठे आहेत? तेव्हा तो माणूस म्हणाला की शेठजी शृंगारवट येथे थांबलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला ते तुम्हाला भेटायला येतील. बाबांना प्रणाम करून तो मनुष्य निघून गेला. बाबांनी संध्याकाळपर्यंत शेठजींची वाट पाहिली. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली,
परंतु ते शेठजीही आले नाहीत आणि तो मनुष्यही पुन्हा आला नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी आपलं सगळं आवरून बाबा स्वतः शृंगारवट येथे गेले आणि तिथल्या जवळपासच्या सर्व ठिकाणांवरती त्यांनी त्या शेठजींचा खूप शोध घेतला. पण त्यांना त्याच्याबद्दल कुठेही काही ठावठिकाणा मिळालाच नाही. सेठ गोविंददास यांच्या या अहैतुकी कृपेचा जेव्हा जेव्हा स्मरण करत बाबा, तेव्हा त्यांचं मन भरून येई आणि त्यांना हे आत कुठेतरी कळे की ही कृपा ही आपल्यावरती परमेश्वरांनीच, श्रीकृष्णांनीच केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंची धारा वाहू लागली. एकदा एक दिवस वृंदावनामध्ये एका पोलिसाला वृंदावनाहून छटीकरा ह्या गावाला जाण्याच्या रस्त्यावरती एक गधेवाला म्हणजे गध्यांचा मालक दिसला. गध्यांवरती, त्याच्या गाढवांवरती 50-60 मण लाकडं लादलेली होती आणि त्यांना घेऊन तो जात होता. पोलिसवाल्याला संशय आला की ही लाकडं बहुतेक चोरीची असावीत. म्हणून त्यांनी त्या गाढववाल्याला विचारलं की चल रे, हे तुझ्या गाढवांना सगळ्या ठाण्यात घेऊन चल. तेव्हा तो गाढववाला एकदम असा तडकून म्हणाला, का? पोलीस म्हणाला, का म्हणजे? ही लाकडं चोरीची आहेत म्हणून. त्यावेळेला तो गधेवाला म्हणाला, लाकडं जुगलदास बाबांची आहेत आणि त्यांनी छटीकारा ह्या गावाहून भंडाऱ्यासाठी मागवलेली आहेत. पोलीसवाला म्हणाला, तू खोटं बोलतोयस आणि जुगलदास बाबाजींचं नाव घेतोस काय? चल बघू त्यांच्याकडे. असं म्हणत त्यांनी कंपल्सरी जुगलदास बाबाजींच्याकडे त्या गधेवाल्याला आणलं आणि गधेवाल्याला तिथेच उभा करून पोलीसवाला बाबांच्याकडे गेला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, बाबा, ही लाकडं आपण मागवलेली आहेत का? आता इथे बाबांच्याकडे अशी एक घडामोड झालेली होती की खरोखरीच बाबांच्याकडे दुसऱ्या दिवशी भंडारा होता आणि भंडाऱ्यासाठी लागणारं जे सामान बाकीचं आहे ते सगळं सामान येऊन पडलेलं होतं. परंतु बाबांना लाकडं काही मिळालेली नव्हती, कारण त्या वखारवाल्याचं उधार द्यायचं बरंच राहिलेलं होतं. त्यामुळे त्यांनी मी आता तुम्हाला लाकडं देणार नाही असं म्हटलेलं होतं. म्हणून बाबा आता लाकडं कुठनं आणायची ह्या चिंतेमध्येच बसलेले होते आणि त्याच वेळेला नेमकं त्या पोलीसवाल्यांनी जाऊन त्यांना हा प्रश्न केला. त्याच क्षणी बाबांच्या कानात कुणीतरी असं सांगतंय असं त्यांना वाटलं की हां, म्हण की हो, मीच ही लाकडं मागवलेली आहेत. आणि तेच शब्द त्यांच्या तोंडून उच्चारले गेले की हो, ही लाकडं मीच मागवलेली आहेत. मग त्या गधेवाल्याच्याकडे पाहत अत्यंत प्रेमाने बाबा म्हणाले, बेटा, आतमध्ये जाऊन ती सगळी लाकडं उतरवून ठेव बरं का. आता पोलीसवाल्याचा विश्वास बसला आणि आश्वस्त होऊन तो निघून गेला. मग सगळी लाकडं त्या गधेवाल्यांनी उतरवली आणि तो आता जाणार होता. तेवढ्यात बाबा म्हणाले, बेटा, पैसे मात्र 2-4 दिवसांनी देईन हं मी, तू येऊन घेऊन जा. तेव्हा तो गधेवाला म्हणाला, बाबा, तुम्ही पैशाची चिंता करू नका. अहो, लाकडं खरंच चोरीची होती. तुम्ही मला पोलिसापासनं वाचवलं. आता लाकडांच्या किमतीच्या समोर हे काय कमी आहे का? असं म्हणून त्याला नमस्कार करून गधेवाला आपल्या गध्यांना हाकलून एकत्र करून निघून गेला. बाबा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले. गधेवाला थोडा दूर गेला आणि तो गधेवाला आणि ती सगळी गाढवं हे सगळेही अचानक दिसेनासे झाले. आता हा कोण बरं होता की जो भंडाऱ्यासाठी लाकडं चोरून घेऊन त्यांना द्यायला आलेला होता? कोणीही असू शकतो तो. प्रभूचा एखादा संतसेवी असू शकतो किंवा एखाद्या संत आत्म्यानी किंवा परमेश्वरांनी कुणाला तरी अशी प्रेरणा दिलेली असू शकते आणि जर खरोखरी स्वयं प्रभूच असेल तर त्यात काय आश्चर्य आहे? कारण त्यांनी तर गीतेमध्ये सांगितलेलेच आहे ना
की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि त्याचंच उदाहरण हे आपल्याला या बाबांच्या आयुष्यामध्ये दिसतं. आणि अशा प्रकारे बाबांच्यावरती परमेश्वराची अगाध कृपा होती आणि त्यामुळे आयुष्यात त्यांना कधीच काही कमी पडलं नाही आणि वैष्णव सेवा त्यांच्याकडून निरंतर होत राहिली. बाबा स्वतः वैष्णवांची सेवा करत, पण अगदी त्यांना आवश्यकता असेल तेव्हासुद्धा कोणाकडूनही कुठल्याही वैष्णवाकडून सेवा स्वतः मात्र अजिबात करवून घेत नसत. आणि परमेश्वरांनी आपण ही जी त्यांनी गाठ बांधलेली होती मनात, की वैष्णवांकडून सेवा करून घ्यायची नाही, तो त्यांचा हट्ट शेवटपर्यंत पूर्ण केला. आणि ते 90 वर्षाचे झाल्यानंतर संवत 1988 ला ज्येष्ठ मासामधील अ, एका पवित्र दिवशी त्यांनी श्रीकृष्णाच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. खरं तर वय 90 झालं तरी त्यांची तब्येत अगदी उत्तम होती आणि वास्तविक त्यांना कुठलाही काही आजार झालेला नव्हता. एक वृद्धावस्थेमध्ये जो थोडासा अशक्तपणा आहे तो तेवढाच होता आणि अचानक त्यांनी हा देह सोडला आणि ते श्रीकृष्णाच्या भेटीसाठी निघून गेले. हरी ओम.